रोजच्या खूप साऱ्या वेगवेगळ्या भाज्या असतात ज्या मुलांना आवडत नाही, परंतु आवडत नाही म्हणून त्या भाज्या मुलांना द्यायच्याच नाही का? तर आपण खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीने चमचमीत करून त्या भाज्या आपण मुलांना खाण्यासाठी दिल्या तर मुलं देखील टिफिन अगदी आवडीने संपवतात। आणि तुम्हाला जर अशा भाज्या टिफिनसाठी बनवायच्या असतील ना, तर त्यासाठी कविताज किचनचा कांदा लसूण मसाला नक्कीच एकदा वापरून पहा। 30पेक्षा खूप जास्त भाज्यांसाठी हा मसाला उपयोगी आहे आणि हा मसाला वापरल्यानंतर तुम्हाला वेगळं काही वापरण्याची गरज नाही। त्यामुळे अशाच पोषण तत्वांनी खूप साऱ्या वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, जेणेकरून दररोज दुपारी 12 वाजता येणाऱ्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर नक्कीच येईल। नमस्कार, मी कविता, कविताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। मुलांच्या आवडीनिवडीचा पोषण तत्वांचा विचार करून रोजच्या भाज्या आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवत आहोत। त्यामध्ये आज आपण शिमला मिर्च मसाला तयार करत आहोत। त्यासाठी या ठिकाणी 3 शिमला मिरची घेतलेली आहेत। आता ही शिमला मिर्च कापण्या अगोदर आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे, कारण मुलांना सर्वच पोषण तत्व द्यायची आहे। तर पोषण तत्व देताना तुम्ही भाजी कशा पद्धतीने बनवताना ते देखील महत्त्वाचं आहे, कारण भाजी तुम्ही कट करण्या अगोदर धुतली तर त्यामधील जीवनसत्व हे कमी होत नाही। त्यामुळे भाज्या कापल्यानंतर कट केल्यानंतर धुण्यापेक्षा भाज्या अगोदर धुवून घ्या, त्यानंतर कट करून घ्या। त्यानंतर हे पहा, शिमला मिरचमधील बी काढणं थोडंसं अवघड जातं, परंतु अशा पद्धतीने तुम्ही जर बी काढलं तर एकाच वेळेस सर्व बी हे निघून येतं। त्यानंतर आपण ही शिमला मिरची स्लाइस करून छान अशी कट करून घेणार आहोत। आता या ठिकाणी कविताज किचनचा जो कांदा लसूण मसाला आहे त्यासाठी आपण कांदा लसूण पाट्यावर वाटलेला आहे, तर बाकीचा सर्व मसाला हा डंकावर कुटलेला आहे। त्यामुळे अगदी परफेक्ट आणि छान अशी चव आलेली आहे। त्यामुळे सर्वांना हा मसाला खूप जास्त आवडत आहे। तुम्हाला जर घ्यायचा असेल तर स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून कविताज किचनचे इतरही खूप सारे मसाले आहेत, ते सर्व मसाले तुम्ही घेऊ शकता। हे पहा, अशा पद्धतीने स्लाइस करून शिमला मिरची कापलेली आहे। त्याचबरोबर कांदा मुलांना आवडत नाही, त्यामुळे जेवढा जास्त बारीक कापता येईल तेवढा जास्त बारीक हा कांदा कापून घेतलेला आहे। जर तुम्हाला कापून टाकायचा नसेल तर तुम्ही हलकासा मिक्सरला दळून तुम्ही हा टाकू शकता। त्यानंतर कढईमध्ये तेल टाकलेले आहे, तेल छान असं गरम करून घ्यायचं। त्यानंतर आपण जी शिमला मिरची घेतलेली आहे ती यामध्ये टाकायची। आता शिमला मिरची या ठिकाणी आपल्याला मोठ्या आचेवर छान अशी क्रंची करून घ्यायची। जेवढी जास्त तुम्ही ही शिमला मिरची छान अशी क्रंची करून घ्याल ना, तेवढी जास्त हा शिमला मिरची मसाला चवीला खूप छान लागतो। त्यामुळे गॅसचा फ्लेम हा कुठेही कमी ठेवू नका, मध्यम ते मोठ्या आचेवर छान अशी ही क्रंची आपल्याला शिमला मिर्च या ठिकाणी हलकीशी फ्राय करून घ्यायची। खूप जास्त ही फ्राय करण्याची गरज नाही, अवघ्या 1 ते 2 मिनिटांमध्ये छान अशी ही फ्राय करून झालेली आहे। आपण ही काढून घेणार आहोत। तर या ठिकाणी आयुषच्या टिफिनसाठी मी भाजी बनवत आहे, म्हणजे एकच टिफिनसाठी जी भाजी बनवत आहे, त्यामुळे अगदी छोट्या क्वांटिटीमध्ये लहान क्वांटिटीमध्ये मी ही भाजी बनवत आहे। तुम्हाला जेवढ्या जास्त क्वांटिटीमध्ये बनवायची त्यानुसार तुम्हाला सर्व साहित्य प्रमाण हे वाढवायचं आहे। त्यानंतर अगदी थोडीशी मोहरी टाकलेली आहे, थोडंसं जिरं। आयुषला जिरं आणि मोहरी जास्त आवडत नाही, त्यामुळे अगदी थोडीशी मी टाकलेली आहे, परंतु टाकायची नाही असं नाही, तर थोड्या प्रमाणामध्ये टाकायची। त्यानंतर जिरं आणि मोहरी तेलामध्ये छान अशी तळल्यानंतर यामध्ये अगदी बारीक चिरून घेतलेला मध्यम आकाराचा मी कांदा टाकलेला आहे। कांदा छान असा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा। कांदा बऱ्याचदा मुलांना भाज्यांमध्ये आवडत नाही, अशा वेळेस तुम्ही हलकासा स्लाइस करून तुम्ही थोडासा परतवून त्यानंतर तो मिक्सरला दळून देखील या भाजीमध्ये तुम्ही वापरू शकता। परंतु जेवढा जास्त बारीक कट करता येईल तेवढं जास्त बारीक कट केलेला आहे आणि बारीक कट केलेला हा कांदा छान असा लालसर रंगावर मी फ्राय करून घेत आहे। त्यानंतर आपण एक छान असं मिक्स तयार करणार आहोत। यासाठी आपण कांदा लसूण मसाला वापरणार आहोत। कांदा लसूण मसाला वापरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लाल मिर्च पावडर देखील, धना पावडर, काहीही गरम मसाला वगैरे दुसरं काहीही वापरण्याची गरज नाही। यामध्ये 5 प्रकारच्या मिरच्या वापरलेल्या आहेत, त्यामुळे या मसाल्याला रंग देखील छान आलेला आहे। अगदी आयुषला खूप कमी तिखट भाजी आवडते, त्यामुळे थोडासाच मसाला वापरलेला आहे आणि अगदी 1 चमचा बेसन पीठ वापरलेला आहे। छान असं पाणी टाकून हे मिक्स तयार करून घेतलेलं आहे। त्यानंतर कांदा देखील छान असा आपला तळून तयार झालेला आहे। यामध्ये टाकायची थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आपण हे जे मिक्स तयार करून घेतलेलं आहे बेसन पिठाचं जे बॅटर तयार करून घेतलेलं आहे ते बॅटर यामध्ये टाकायचं आणि छान असं आपण यामध्ये आपण
अगदी पाव चमचा हळद टाकायची, लाल मिर्च पावडर वगैरे दुसरं काहीही टाकण्याची गरज नाही. त्यानंतर छान असं या ठिकाणी मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं आणखी आपण पाणी टाकणार आहोत. त्याचबरोबर थोडासा शेंगदाण्याचा कूट मी टाकणार आहे. हा शेंगदाण्याचा कूट करत असताना अगदी थोडासा लसूण देखील मी घातलेला होता. लसूण आणि शेंगदाण्याचा कूट हा मी करून घेतलेला होता. शेंगदाणे छान अशी भाजून थंड करून घेतले होते. त्यानंतर शेंगदाणे आणि लसूण मिक्सरला दळून घेतलेला होता. थोडंसं पाणी टाकलेलं आहे. त्यानंतर आपण यामध्ये मीठ टाकणार आहोत. आणि त्यानंतर हळूहळू त्यामधील जे तेल आहे ते बाजूला होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यानंतर झाकण ठेवायचं आणि ही जी ग्रेव्ही आहे ना ती अगदी 2 ते 3 मिनिटासाठी शिजवून घ्यायची. यामध्ये जो कांदा लसूण मसाला आपण वापरलेला आहे त्यामध्ये जी तर्री येण्यासाठी जी मिरची असते ना ती मिरची देखील यामध्ये वापरली आहे. त्यामुळे तुम्ही हा मसाला भाजीला टाकल्यानंतर भाजीला रंग तर छान येतो. त्याचबरोबर चवीसाठीची आपण एक वेगळी मिरची वापरलेली आहे. रंगासाठीची वेगळी मिरची वापरली आहे. भाजीला छान अशी तर्री यावी त्यासाठीची देखील मिरची यामध्ये वापरलेली आहे. त्याचबरोबर तिखटपणा येण्यासाठीची मिरची वापरलेली आहे. अशा सर्वांगीण विचार करून 5 प्रकारच्या मिरच्या आपण यामध्ये वापरलेल्या आहेत. आणि हा जो मसाला आहे ना तो अगदी 6 महिन्याचा पूर्णपणे अभ्यास करून त्यानंतर हा मसाला मी तयार केलेला आहे. याशिवाय कविताज किचनचा गरम मसाला आहे, काळा मसाला, गोडा मसाला, इतर असे खूप सारे वेगवेगळे मसाले देखील आहेत. ग्रेव्ही छान अशी शिजलेली होती. त्यानंतर आपण यामध्ये फ्राय करून घेतलेली शिमला मिरची यामध्ये टाकलेली आहे. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची, छान असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर झाकण ठेवायचं. हलकंसं तेल बाजूला होईपर्यंत 2 ते 3 मिनिटासाठी ही ग्रेव्ही अशीच ठेवून द्यायची. अशा पद्धतीने छान अशी आपली ही शिमला मिरची मसाला भाजी तयार झाली आहे. खूप जास्त वेळ लागलेला नाही, अवघ्या 7 ते 8 मिनिटांमध्ये आपली ही भाजी तयार करून झालेली आहे. त्यानंतर बऱ्याचदा मुलांना शिमला मिर्च आवडत नाही. मुलं ती खाण्यासाठी कंटाळा करतात. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने छान अशी ग्रेव्ही बनवून ही शिमला मिर्च मसाला भाजी बनवली तर तुम्ही पाहू शकता खूप छान अशी चमचमीत ही भाजी दिसत आहे. अशा पद्धतीची भाजी पाहिल्यानंतर मुलं देखील टिफिन अगदी आवडीने संपवतील. तुम्ही पाहू शकता खूप छान अशी दिसत आहे. छान अशी ही भाजी आपण टिफिनमध्ये सर्व करणार आहोत. आणि ही भाजी पाहिल्यानंतर आयुषने देखील रिस्पॉन्स अगदी छान असा दिलेला आहे. त्याला देखील पाहता क्षणी ही भाजी खावीशी वाटत आहे. त्यामुळे तो आज टिफिन तर संपवणारच आहे. तुम्ही कधी तुमच्या मुलांसाठी अशी छान अशी चमचमीत शिमला मिर्च मसाला भाजी बनवता? त्याचबरोबर तुमच्या मुलांना आवडणाऱ्या टिफिनसाठीच्या भाज्यांची रेसिपीज देखील कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा, जेणेकरून त्या भाज्या देखील लवकरात लवकर यूट्यूबवर शेअर करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. त्याचबरोबर तुमच्या मुलांची आवडती भाजी कोणती हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आठवड्यातील 6 दिवस म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार आठवड्यातील 6 दिवस दररोज दुपारी 12 वाजता मी नवनवीन आणि खूप साऱ्या भरपूर टिप्स आहेत, रेसिपीज मी यूट्यूबवर शेअर करत असते. आणि रविवारचा एक दिवस आपण मसाला तयार करण्यासाठी खास ठेवलेला आहे, कारण मसाला कुणाच्याही मदतीशिवाय स्वतः मी एकटी 5-5 किलोच्या बॅचेसमध्ये बनवत असते. त्यामुळे अगदी छान मसाला तयार झालेला आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंट द्या. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.